संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आंदोलन झालं. मागच्या वर्षी ओबीसी आंदोलनामध्ये तुमची प्रमुख भूमिका होती. आंदोलनात तुम्ही विजय मिळवून दिले. पण यावेळेस भाऊ तुम्ही आंदोलन दिसत नाही, काय नाही? मागच्या वर्षी 2023ला कस्तुरचंद पार्क या ठिकाणी सन्माननीय आपले बबनरावजी तायवाळे जे फाउंडर आहे ओबीसीचे, यांनी हा लढा उभारला होता. त्याचे कारण असं होतं की जरांगे पाटील हे मराठ्यासाठी लढा देत होते. त्यांना असं वाटत होतं की बा आमच्या ओबीसीतून आरक्षण जाईल याकरता त्यांनी लढा दिला होता. आणि ज्या पद्धतीने जरांगे यांनी जसा पुकारा केला की संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी एकत्र या, मुंबईला आपल्याला जायचं आहे, त्याच पद्धतीने सन्माननीय बबनजी तायवाळे यांनी सुद्धा पुकारा केला. आणि आम्ही खेडोपाड्यातून लोक येऊन सने 1 महिना त्या ठिकाणी बसलो. त्यानंतर त्या स्टेजवरती मुख्यमंत्री, अनेक मंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार येऊन गेले. त्यांनी मनधरणी केली आणि आम्हाला 1 महिन्याच्या नंतर मुंबई येथे बोलावलं. परंतु आमच्या ओबीसी विदर्भामध्ये मला तर असं वाटते की एकमेकाचे पाय कसे खिचावं याकडे जास्त लक्ष देतात. कारण की आजचा जो माप पाहिला खरपूर, एक गरीब घरचा कार्यकर्ता मनोजी जरांगे एका शब्दावर त्याच्या एवढी पब्लिक जमा होती की चांगल्या एक औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजेच मुंबई जे व्यापारीची मानली जाते, आर्थिक राजधानी मानली जाते, त्या ठिकाणी एवढे मोठे आज रोज आम्ही टीव्हीवर पाहतो, भक्कम काही लोक ग्रामीण शहरातून, सगळ्या तालुक्यातून, सगळ्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी आलेले आहे महाराष्ट्रातून. आणि आज आपण ऐन वेळेवर नागपुरामध्ये पुन्हा आपल्या ओबीसीतून आरक्षण देऊ नये याकरता पुन्हा साखळी उपोषण चालू केलेले आहे. परंतु माझी विनंती आहे, मी या करता नाही गेलो आहे की मागच्या वर्षी पाहिलं तर काही ओबीसी समाज हा एकत्र होऊन सनेनी मुंबईला काय त्याची बोलणं झालं काय नाही, आणि पुन्हा ते स्तब्ध केलं. त्यानंतर आता ही वेळ आली, या वेळेमध्ये का लोक तिथे येऊन नाही राहिले ओबीसी, कारण काय आहे? आणि आम्हाला निश्चितपणे सांगतो की आम्हाला जे आरक्षण दिलं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबरावजी देशमुख 1957 मध्ये आम्हाला आरक्षण दिलं आहे त्यांनी 27%. त्याच्यामुळे आम्हाला कोणताही धोका नाही आहे. वरतून आमचे मुख्यमंत्री नागपूरचे आहे, मंत्री आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत आणि परिणीजी फुके आहे. मग आम्हाला कशाला धोका आहे? आम्ही निश्चित आहोत, आम्हाला काही गरज नाही साखळी उपोषण करण्याची आणि कोणतीच गरज नाही. आम्ही बिनधास्तपणे विदर्भाच्या जनतेवर आणि आम्ही आपल्या मंत्र्यावर विश्वास ठेवून कार्य करीत आहोत. आणि आम्हाला यापुढे कुठल्याही पद्धतीने नागपूर हे जाम करायचं नाही आहे, कारण की निसर्ग साथ देत नाही आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे सांगतो, कोणीही बसायला तयार होणार नाही. मी अनेकाचे फोन आले, त्यांना सांगितलंय सरकारच आमची आहे, सरकारमध्येच मंत्री आमचे आहे, तर आम्ही कशाला भ्यायचं याकरता निश्चितपणे सांगतो साखळी उपोषण हे चालणार नाही. आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा, फक्त जे कोणी रिटायरमेंट वाले असतील ते तिथं त्या ठिकाणी बसले असत, कामवाले कोणीही बसलेले नाही. आणि तिथं डब्बा ठेवतात. मागच्या वर्षी मला वाटतं कितीतरी पैसे त्या ठिकाणी जमा झाले, त्याचा हिशोबच नाही कुठं तरी. आम्ही फक्त एका खेड्यातून ऑटोनं जे गाड्या मिळाल्या त्या गाड्यानं पब्लिकनेच गेलो, त्याचा काय आम्हाला फायदा झाला? आम्ही बीजेपीचे आहो, आमचं सरकार आहे, सरकार निश्चितपणे आम्ही बिनधास्त आहोत. मुख्यमंत्री आमचा नागपूरचा आहे, आम्हाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. आमच्या ओबीसीचं 1% किंवा अर्धा टक्काही आरक्षण देणार नाही. आणि जरांगे हे आमचे भाऊ आहे, त्यांचं काय रास्ता आहे त्याच्यातून काढून त्यांना सुद्धा मुंबई आपली कशी खाली होईल, आर्थिक राजधानी आहे ते, तिथं अनेक लोक त्रस्त झाले आहे.
आणि याचा तिला लवकरच्या लवकर निघल. धन्यवाद.